ताज्या घडामोडी पाहिजेत? तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। शिवसेना नेते तथा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सारखणी दौऱ्यापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत ताब्यात घेतलं। अंजनखेड गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। गावाला यावेळी छावणीचं स्वरूप आलं होतं। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सारखणी दौऱ्याच्या दरम्यान काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांना अंजनखेड येथील त्यांच्या निवासस्थानावरून पोलिसांनी ताब्यात घेत सिंदखेड पोलीस ठाण्यामध्ये नेलं। या कारवाईसाठी मोठा पोलीस फौज फाटा, विशेष पोलीस पथक आणि QRTची पथकं तैनात करण्यात आली होती। 2 QRT वाहनं गावामध्ये दाखल झाली असल्यानं संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पोलिसांच्या या मोठ्या हालचालीमुळे अंजनखेड गावाला अक्षरशः छावणीचं स्वरूप प्राप्त झालं। कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळते। या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे जिल्ह्यामधील राजकारण पुन्हा एकदा तापलंय। आगामी काळामध्ये हा वाद आणखी कोणते वळण घेतो याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय। पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाईचे संकेत दिले आहेत, तरी देखील विरोधकांकडून याला राजकीय दडपशाहीचं स्वरूप असल्याचा आरोप केला जातोय। अशा परिस्थितीत ज्योतिबा खराटे यांच्या ताब्यामुळे त्यांची राजकीय उंची आणि समर्थकांमधील विश्वास अधिकच दृढ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळामधून सुरू झाली आहे। मजहर शेख, C24 तास, नांदेड।